कोकम पाण्यात भिजवून ठेवायचे, चांगले धुवून घ्यायचे। 2 तास मी भिजवले आणि धुवून सुकायला ठेवले। एक दिवसभर सुकतात ते, 24 तासामध्ये छान सुकवून टाकायचे ते। ज्या कोकमला काही क्रॅक असेल किंवा फुटले असतील ते आपण गर जो आहे तो पाण्यामध्येच काढणार आहे गर, पण हात ओले करायचे नाही अजिबात। म्हणजे आपलं सरबत जास्ती म्हणजे राहत तर नाही जास्ती दिवस, पण जास्ती दिवस टिकण्यासाठी सालाचं जे आपण काढणार आहे ते जास्ती दिवस टिकेल, सालापासून जे सरबत काढणार आहे। आणि गर जे आहे ते आपण पाण्यात बुडवणार आहे। आता दाखवते कसं ते। हे साखरेचं पाणी आहे, त्याच्यात आपण आतला गर जो आहे मी चमच्याने काढून हे करते। जर कोकम छोटे असतील तर अर्धेच करायचे, मोठे कोकम असतील तर एका कोकमचे 4 तुकडे करायचे आपण। असं मी चमच्याने आतला गर काढून साखरेच्या पाण्यात टाकते आणि सालं जे आहेत ते काचेच्या बरणीमध्ये साखरेमध्ये बुडवते। पाणी लावायचं नाही आहे, पाणी आहे खाली भांड्यात, पण आपल्याला पाणी लावायचं नाही आहे हाताला किंवा चमच्याला। आतलं गर पाण्यात टाकलं आपण साखरेच्या, आणि सालं जे आहेत ते आपण काचेच्या बरणीमध्ये साखरेमध्ये वरून घालणार आहे ह्याला नंतर साखर आपण। तर असंच सगळ्या कोकमचं आपल्याला कापून करायचं आहे। जो गर आहे साखरेच्या पाण्यात टाकलेला तो मी सालं टाकलेत बरणीत, वरनं साखर टाकली आणि हा जो गर आहे पाण्यात तो मी पिळून घेते। असं त्याचा रस निघेल असं, आणि पाण्यात तो रस मुरेल असं सगळं हाताने काम करायचं आहे। हात स्वच्छ करून आपल्याला हे हातानेच करावं लागणार आहे, हाताने करायचे। चांगले बी निघेपर्यंत सगळं असं चांगलं छान ते पिळून घ्यायचे पाण्यामध्ये साखरेच्या। थोडा वेळ मी हे ठेवलं पण होतं पाण्यामध्येच, कुस्करून परत पाण्यामध्येच ठेवलं होतं। आणि नंतर आपण गाळणी ठेवायची आणि हे सगळं असं पिळून घ्यायचं आहे। त्याचा रस सगळा असा हातानेच पिळून दाबून, दोन्ही हाताने दाबून रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। शक्य तेवढा आपल्याला रस काढायचा आहे त्याचा। एक किलो कोकम आहे, त्याला जवळजवळ 1 किलोला थोडीशी कमी लागते साखर। जवळजवळ 1 किलो साखर आपण म्हणू शकतो, थोडीशी कमी। ते ही केन शुगर आहे, शक्यतो रिफाइंड शुगर वापरायची नाही घरामध्ये, तब्येतीला चांगली नसते ती। ही केन शुगर म्हणजे भुरा केन शुगर असं काही आपण वापरू शकतो, किंवा सरळ खडी साखर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। लागतं पाणी घालते मी त्याच्यामध्ये, अजून दुसऱ्यांदा परत ते पाण्यामध्ये बुडवून त्याचा मी रस काढते परत अजून। आता हे छान पिळून काढणार आहे मी।
हा जो आतला गर आहे ते जे आपण साखरेच्या पाण्यात त्याचा जो रस निघाला आहे ते आपण त्याचं सरबत रेडी आहे ते आपण आणि सालामधनं जे ज्यूस निघणार आहे ते आपल्याला उद्या मिळणार आहे. उद्या ते घालायचं आहे दुसऱ्या दिवशी. हे ते जे सेकंड टाईम मी भिजवलं आहे, दुसऱ्यांदा परत आपण जे पाण्यात परत तो गर आणि आता बघा चांगला पिळून घेऊन आता हे आपल्याला बी फेकायचं आहे. हे बी असे कलेक्ट करून हे मी आता फेकून देणार आहे. आता छान सगळा रस काढायचा आहे याच्यातनं पिळून हाताने. मस्त असं भरपूर सरबत निघालं आहे. गरपासूनच जवळजवळ 1.25 लिटर निघालं आहे. ते आपल्याला लगेच संपवायचं आहे कारण ते पाण्यात आहे. हे मी कोकमचा गोळा बनवला आहे, बर्फाचा गोळा कोकमचा.